बीजेपीचे चुत्या माणसं कोणी रोडवरचे रोड रोमिओ सुद्धा तिथं येऊन मधामध्ये येऊन तिथं त्या रनवेवर जाऊन फोटो काढतात। हे कोणता प्रोटोकॉल आहे? अरे कुठंतरी नियम शिल्लक ठेवता का नाही? का सगळे धाब्यावर नेऊन ठेवताय? इथला पीआय सांगतो की त्याला ओळख नसेल तर काय मग आम्ही आमच्या ते काय क्रिमिनलचे जसे पोलीस स्टेशनमध्ये फोटो लावतात तसे आम्ही तो फोटो लावून ठेवावं का काय? पण पार्किंगमध्ये येण्यासाठी कोणालाही मज्जाव करता येणार नाही आहे। पण अशा प्रकारचा मज्जाव हे सगळ्याला करत असल्यामुळे माझी सुद्धा मी गाडी बाहेरच थांबून माझी एक गाडी मी इथं संजय राऊत साहेबाला आणण्यासाठी मी रिसीव्ह करण्यासाठी पाठवली होती। त्या गाडीला यांनी अडवलं, हुज्जत खेळली त्याच्यासोबत खूप वेळ। आणि माझा लोगो मला जे शासनाने भारत शासनाने जो मला लोगो दिला तो लोगो त्याला गाडीला चिटकून असताना या लोकांनी अडवतात। आणि इथला पीआय सांगतो की त्याला ओळख नसेल तर काय मग आम्ही आमच्या ते काय क्रिमिनलचे जसे पोलीस स्टेशनमध्ये फोटो लावतात तसे आम्ही तो फोटो लावून ठेवावं का काय? अशी परिस्थिती आहे। आणि बीजेपीचे चुत्या माणसं कोणी रोडवरचे रोड रोमिओ सुद्धा तिथं येऊन मधामध्ये येऊन तिथं त्या रनवेवर जाऊन फोटो काढतात। हे कोणता प्रोटोकॉल आहे? म्हणजे त्यांना कोणत्याही गोष्टीची मुभा आहे? अरे कुठंतरी नियम शिल्लक ठेवता का नाही? का सगळे धाब्यावर नेऊन ठेवताय? पार्लमेंटरी कमिटीकडे तुम्ही याची तक्रार 100% तक्रार करणार आहे। मी आता प्रोटोकॉलला सगळा 100% मी तक्रार करणार आहे। आणि आम्ही आता असं ठरवलं की साहेबाला त्यांनीच जाऊन रिसीव्ह करून आणू, आम्ही थांबतो।